समृद्ध जीवनच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे हजारो गरजू लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महेश मोतेवार यांची पाहूया यशोगाथा। हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे। या पृथ्वीवर जन्मल्यापासून आपणाला या समाजाचे काहीतरी देणे असते, पण अशा विचारांची जाणीव असणारे आणि परतफेड करण्याच्या उद्देशाने जगणारी माणसं खूप कमी जन्माला येतात। आणि दिनांक 26 सप्टेंबर 1968 साली सोलापूर जिल्हा मोहोळ तालुक्यातील कामती या गावात अशाच एका महान सामाजिक सेवकाचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला। ते म्हणजे महेश किसन मोतीवार। महेश मोतीवार यांचे वडील किसन मोतीवार हे शेतकरी असल्यामुळे त्यांना जन्मताच शेतीचं बाळकडू मिळालं होतं। आई, वडील, एक बहीण आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार होता। ते सर्वात लहान असल्यामुळे त्यांचे जीवन जरा आनंदातच चालले होते, पण तो आनंद नियतीला पाहावला नाही। आणि ते 7 वर्षांचे असतानाच डिसेंबर 1975 साली त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचं हरवलं। त्यांचे वडील त्यांना कायमस्वरूपी सोडून गेले आणि जीवनात आलं ते दुःख, वेदना आणि काबाड कष्ट। त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झाली होती आणि सर्व जबाबदारी आली होती ती एकट्या आईवरती। पण त्यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती आणि जोडीला होता परिस्थितीवर मात करण्याचा दांडगा आत्मविश्वास। शेती करता करता आम्ही सोलापूर इथे स्थायिक झालो। सोलापूर स्थायिक झाल्यावर वडील अचानक वारले। वडील वारले, आम्ही 3 भाऊ 1 बहीण। आईवर सर्वांची जबाबदारी आली। आईने आमच्या लोकांचे काम करून आम्हाला शिक्षण द्यायचा प्रयत्न केला। ते शाळा शिकत असताना एसटी स्टँडवर आलेपाक विकायचे। याबरोबरच ते चहा पाण्याची टपरीही चालवायचे। कमवा आणि शिका हा मूलमंत्र घेऊन त्यांनी आपलं 10वी पर्यंत शिक्षण पार पाडलं। 10वी नंतर त्यांनी सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा केला। डिप्लोमा करताना त्यांनी पार्ट टाइम रिक्षा चालवली। नंतर त्यांनी नोकरीचा शोध घेणे चालू केले आणि 1986 साली नोकरीच्या शोधात ते पुण्यात आले। पुण्यात त्यांची बहीण वैजंती पारसवार या राहत होत्या। त्यांच्याकडे राहून त्यांनी अत्यंत अल्प अशा भांडवलात स्टील सेंटरचा व्यवसाय चालू केला। त्यापासून त्यांना चांगले पैसे मिळाले आणि या मिळालेल्या पैशातूनच त्यांनी प्रथम पुणे जिल्ह्यातील मलठण या गावात 25 एकर शेती घेतली। जमीन तर खडकाळ होती, पाणी नव्हते, पण त्यांनी जिद्द आणि चिकाटी सोडली नाही। त्यांनी तिथे एक विहीर खोदली आणि विहिरीला चांगले पाणी लागले। त्यांनी प्रथम तरकारी व्यवसाय चालू केला, पण भाजीपाल्याला कधी स्थिर भाव नसल्यामुळे ते परवडत नव्हतं। म्हणून त्यांनी ठरवलं की याला जोडधंदा चालू केला पाहिजे। त्यांची विचार करण्याची क्षमता आणि तल्लख बुद्धी यांच्या जोरावर त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय चालू केला। असे एका पाठोपाठ एक करत पुन्हा गाई म्हशींचा व्यवसायही सुरू केला। पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की गाई म्हैस पालनामध्ये त्यांचे खाद्य, त्यांना होणारे आजार, भाकड काळ या इतर गोष्टींवर खूप खर्च होतो। त्यामुळे मिळणारे दूध आणि होणारा खर्च यामध्ये खूप तफावत होती। त्यांना एवढ्या समस्यांना तोंड देत असतानाही त्यांच्या डोक्यात इतर शेतकऱ्यांच्या समस्या आल्या आणि त्यांनी ठरवलं की सर्व शेतकऱ्यांना संघटित करायचं। त्यांनी निर्णय घेतला होता, निर्धार पक्का होता आणि पुणे जिल्ह्यातील मलठण या गावी याच निर्धारातून समृद्ध जीवन फाउंडेशनचा उदय झाला। समृद्ध जीवन म्हणजे सुखी जीवन आणि ते सर्व शेतकरी लोकांना सहज जगता यावे यासाठी महेश मोतीवार यांनी आपले प्रयत्न समृद्ध जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून चालू केले। आता सध्याच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी लेबर मिळत नाहीत असं म्हणलं जातं। आम्ही त्याच्यावर एक अनोखी योजना अवलंबली की जो शेतकरी म्हणजे जो कामाला येतो शेतावर, त्याला सांगितलं की तुझा जो काय रोजचा रोजगार आहे हा रोजगार मिळून तू जे क्षेत्रामध्ये काम करतो, समजा 5 एकर मध्ये आपण समजा चारा पीक घेतोय किंवा ऊस घेतोय,
हे जे काही ऊस मिळणार आहे याच्यावर 10 पैसे पर किलो तुला एक्स्ट्रा इन्कम मिळेल. एक अनोखा प्रकल्प आम्ही राबवायचा प्रयत्न केला की म्हणजे जो काम करायला लेबर मिळत नाहीत हा मुद्दाच येणार नाही, कारण त्याला जर पगार मिळून जर एक्स्ट्रा इन्कम मिळतो तर काम करेल आपल्याकडे. आमच्या प्रोजेक्टवर असा आत्ता सुरुवातीला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण मिळतोय. म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप एक गोष्टी करत गेलो. आज हे करत असताना महिला बचत गटाच्या माध्यमातून देशभर अनेक योजना सुरू आहेत, पण आम्ही देशभरामध्ये खरेदी विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये की आमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार काही महिला आहेत, आज महिन्याला 1000 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत इन्कम घेणारे लोक आहेत. आणि जो शेती हा व्यवसाय ग्रामीण भागापुरता मर्यादित होता, आम्ही तो शहरापर्यंत नेतोय की शहरातला जर व्यक्ती जर त्याला गाई म्हशी जनावर घ्यायचे तो कुठं बांधू शकतो, तर तो आमच्याकडनं विकत घेऊ शकतो, आमच्याकडे सांभाळायला ठेवू शकतो आणि जर त्याला पाहिजे असेल तर तो घेऊन बी जाऊ शकतो. असा एक अनोखा उपक्रम राबवलाय आणि गेल्या 10 वर्षामध्ये चांगला म्हणजे एकदम 100% चांगला प्रतिसाद मिळालाय. आज 1000 कोटीच्या वर टर्नओव्हर होतोय. शिवाय आता 30 डिसेंबर चाळीसगाव येथे 1 तारखेला सांगोला जिल्हा सोलापूर येथे आम्ही जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तो स्वतः जेवढं धार काढेल, त्याच्या कुटुंबामध्ये 2 लोक आहेत, 4 लोक आहेत, नवरा बायको आहेत, मुलगा आहे, भाऊ बहीण आहे, आई आहे, ह्या माध्यमातून तो ज्या म्हशीची निगा राखू शकेल, त्याचं धार काढू शकेल, जेवढ्या म्हशी सांभाळू शकेल तेवढ्या म्हशी आम्ही त्याला सांभाळायला देणार आहे. फक्त त्याच्याकडे त्याला चारा खाऊ घालण्याची चारा खाऊ घालण्यात कितपत त्याकडे क्षेत्र पाहिजे आणि त्याचं जे दूध येणार आहे ते दूध आम्ही विकत घेणार आहे गव्हर्नमेंट भावाने. ही योजना सांगण्यापेक्षा आम्ही हे सगळं प्रत्यक्षात आज अवतरलंय आणि हे गोष्ट करायला गेली 10 वर्ष गेलेली आहेत. हे करताना म्हणजे मला सातत्याने असं म्हणजे मला घरच्याचं म्हणजे खास करून आमच्या मिसेसांचं लीना मॅडम, वैशाली मॅडम आणि जो माझा स्टाफ आहे आणि गाडे साहेब आहेत, माने साहेब आहेत, दत्ता यादव आहेत, ही जी लोक आहेत माझ्याकडे गेली 10 वर्षापासून भंडारी आहेत, पायगुडे आहेत, म्हणजे अशा अनेक लोक आहेत. म्हणजे ह्या गोष्टी करत असताना माझ्या ऑफिस बॉय पासून ड्रायव्हर पासून जो क्लास 1 ऑफिसर आहे ह्या सगळ्यांची मला चांगल्या प्रकारे साथ मिळाली आहे आणि सगळी लोक दिवसभर काम करतात. खास करून कंपनीचे CEO आहेत सुप्रिया मॅडम, यांचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे साथ मिळालं आहे आणि सगळं आम्ही सगळ्यांनी एक व्यवसाय बिझनेस न म्हणता काहीतरी जगावेगळं काम करायचं असं ठरवून काम केलेलं आहे. सुरुवातीला असा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले, पण कष्ट करणे हे तर त्यांच्या रक्तातच भिनलं होतं आणि सन 2002 साली आपटे रोडवर एक छोटंसं ऑफिस चालू केलं. पाहता पाहता काळ बदलत गेला आणि अल्पावधीतच कंपनीला खूप फायदा होत गेला आणि आज आपटे रोडवर चक्क 6 मजली भव्य इमारत समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या नावाने नांदू लागली. त्यावेळेस विचार केला की म्हणलं आज आपण एकटे आहोत, पण आज अनेक शेतकरी आहे, भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो, पण त्यांची काय व्यथा असेल. आणि शेळीपालन म्हैसपालन हा असंघटित क्षेत्र आहे, ह्याला कुठं संघटित करायचा प्रयत्न करू. म्हणजे त्यावेळेस आम्ही एक समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड नावाची प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि जे असंघटित क्षेत्र आहे त्यांना संघटित करायचा प्रयत्न करू आणि सुरुवात आपल्या मलटण तालुका दौंड जिल्हा पुणे यातून करू. किंवा शेळीपालनामध्ये शहरी भागातला किंवा ग्रामीण भागातला म्हणतो सेल परचेस खरेदी विक्रीच्या व्यवसायामधून जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रोजेक्ट केले आणि ह्यातला फायदा सर्वसामान्य शेतकरी किंवा शहरी भागातल्या माणसाला जर आपण चांगला दाखवला तर ते आपल्या व्यवसायाकडे सुरू होतील. पण सुरुवातीला लोकांचे अनेक प्रश्न होते की हा व्यवसाय शक्यच नाही, होऊ शकत नाही, याच्यामध्ये नुकसान भरपूर असतं. आजपर्यंत अनेक लोकांनी काम करायचा प्रयत्न केला, अनेक बिझनेसमॅनने केला, गव्हर्नमेंटच्या काही योजना आल्या त्या सुद्धा सक्सेस नाही झाल्या, नाबार्डने काही योजना आणल्या त्या सुद्धा सक्सेस नाही झाल्या, की हा व्यवसाय शक्य होऊ शकत नाही. मग आम्ही एक पर्याय म्हणून एक समृद्ध जीवन फूड्स लिमिटेडच्या माध्यमातून जे असंघटित क्षेत्र आहे त्याला संघटित करून खरेदी विक्री आणि त्याचं पालन पोषण हा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला. 2002 साली त्याची स्थापना केली. पाहता पाहता समृद्ध जीवनाचा हा वेल आता अथक प्रयत्नानंतर सर्व देशभर पसरू लागला आहे. यात त्यांना प्रामुख्याने मोलाची साथ मिळाली ती म्हणजे त्यांची बहीण सौ वैजंती पारस्वार यांची. कारण ते जेव्हा पहिल्यांदा पुण्याला आले त्यांच्या बहिणीनेच त्यांचा सांभाळ केला आणि उद्योगधंदा करण्यास प्रवृत्त करून उन्नतीचा मार्ग दाखवला. बरेच त्यांनी व्यवसाय म्हणजे छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्याच्यानंतर तो पार्ट टाइम रिक्षाही चालवायचा. त्याला रिक्षा शिकण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते, तर मी कंपनीमध्ये सर्व्हिसला होते तर तिथून पैसे जमा करून त्याला मदत केली. मग त्याच्यानंतर तो त्याचा व्यवसाय व्यवस्थित करून नंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी डोके लढवले आणि कामधंदा शोधत तो आम्ही बजाज ऑटोचं पण काम करायचो.
त्याच्यामध्ये त्यांनी बरेच कष्ट केले. त्याच्यानंतर त्याला बरंच काही शिकायला मिळालं. तर शिकता शिकता मग त्यांनी लॉटरी सेंटरचा पण व्यवसाय सुरू केला. त्याला असं वाटायचं की स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करावा. परिस्थितीवर मात करत करत त्यांनी पैशाची एक रुपया कुणाची मदत नव्हती आम्हाला. लहान भाऊ होता, मोठा भाऊ पण नुकताच नोकरीला लागलेला होता. 3 भाऊ, मी एकटी, आई माझी. आम्हाला वडील नाहीत, त्यामुळं आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं. माझं लग्न केलं. मग लग्न झाल्यानंतर मी पुण्यात आले. मग त्याच्यानंतर परिस्थितीवर मात करत करत महेश मोतेवार बिझनेस कंटिन्यू त्यांचा एकच ध्यास असायचा की लोकांनाही मदत झाली पाहिजे आणि स्वतःही मोठं झालं पाहिजे. ते नेहमी स्वतःचा बिझनेस, स्वतःचा व्यवसाय ह्या मार्गात आणि जगाचंही कल्याण व्हावं आणि त्याच्याबरोबर स्वतःचंही कल्याण व्हावं. ते स्वतःचा नाही विचार करत, पण जगाचा अगोदर विचार करतात. असं करत करत तो मग आता इथपर्यंत बिझनेस शोधत शोधत बरेच बिझनेस केले त्याने. लॉटरी सेंटर काढलं, नंतर लकी ड्रॉची स्कीम केली, नंतर आता मग हा दुधाचा व्यवसाय सुरू केला. ह्या बिझनेसमध्ये तो बराच मोठा झाला आणि असाच मोठा व्हावा ही शुभेच्छा. त्यांनी पूर्वी 100 रुपयांपासून सुरू केलेला उद्योग आज 1000 कोटींच्या घरात पोहोचला आहे. आज जगभरात त्यांचे 250हून अधिक कस्टमर सर्व्हिस सेंटर आहेत. एवढंच नाही तर 28 राज्यांमध्ये 25 ठिकाणी विविध प्रोजेक्ट्स आहेत. व्यवसाय अल्पावधीतच मोठा झाला, पण हा मोठा होण्यासाठी त्यांना लहानपणापासून त्यांना त्यांच्या घरच्यांची खूप मोलाची साथ मिळाली. त्यांच्या आईने तर त्यांना खूप कष्टाने शिकवले आणि योग्य मार्ग दाखवला, म्हणूनच ते आज या पदावर पोहोचू शकले आहेत. आमची परिस्थिती फार गरीब होती. त्याचे वडील 7 वर्षाचे असतानाच वारले. तो लहान असल्यामुळं मी 1ली ते 4थी त्याचं शिक्षण केलं. त्याच्या पुढं त्याच्या मामाने, मोठ्या मामाने 4थी ते 8वी शिक्षण केलं. पुन्हा धाकट्या मामाने 8वी ते 10वी शिक्षण केलं वैजनाथ परळीला. त्याच्यानंतर मग 11वी 12वी सोलापुरात माझ्याकडे केलं. त्याच्या मोठ्या भावाने शिकवलं, संतोष मोतेवारने. त्याच्यानंतर मग तो पुण्याला आला, व्यवसाय करू लागला. तो करत करत तो मोठा झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कर्तव्य दक्ष स्त्रीचा हात असतो. अशीच अनमोल साथ त्यांना मिळाली, ती म्हणजे वैशाली मोतीवार आणि लीना मोतीवार यांच्याकडून. वैशाली मोतीवार आणि लीना मोतीवार या त्यांच्या पत्नी असून सुखी जीवनाचा रथ अखंडपणे चालवण्यास त्या सदैव तत्पर असतात. जगावेगळं काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची तयारी होती. त्यामुळं त्यांनी आज जगावेगळं काहीतरी करून दाखवायचं या हिशोबाने किसान योजनेची आरंभना सुरू केली आणि 31 तारखेला सांगोला येथे सुरू करणार आहोत म्हशी वाटपाचा कार्यक्रम आणि 1 तारखेला चाळीसगाव येथे सुरू करणार आहोत. प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून सगळीकडे 4 ठिकाणी बेरोजगारांना पण काम मिळाले, लेबर लोकांनाही काम मिळालं. त्या ठिकाणची कंडिशन चाळीसगावच्या लोकांची तर अशी होती की तिथं कामही रोजगारही मिळत नव्हता, दुष्काळग्रस्त भाग होता. तरीही आता तिथं म्हणजे लोक खूप खुश आहेत प्रोजेक्ट बघून आणि तिथं काम मिळालं, त्यामुळे तेही सुसंपन्न आहे. ते आधी बक्षीस योजना लकी ड्रॉ स्कीम करत होते लग्न झालं तेव्हा. त्या बक्षीस योजनेच्या जो त्यातनं फायदा व्हायचा त्यातनं ती 2000 साली शेती घेतली भिगवण मलठण या गावी. शेतीत पहिल्यांदा जर्सी गाई गावगाव फिरून आम्ही स्वतः आणायचो. नंतर मग वराह पालन चालू केलं. प्रत्येक अनुभव घेत गेलो. नंतर मग दुधाचा बिझनेस चालू केला. त्यातनं 2 कॅन दूध यायचं, ते कधी डेअरीपर्यंत पोचसपर्यंत खराब व्हायचं. म्हणजे अनुभव एक मिळत गेला. समृद्धीची संकल्पना त्यांच्या डोक्यात आल्यावर सेल्फ परचेसचा बिझनेस कोणीही केला नाही. त्यांच्या डोक्यात आल्यापासून मग त्यांनी सुरू केला. मग आम्ही भाग्य बिल्डिंगचं ऑफिस बघितलं. आपटे रोडला त्यांचं म्हणजे त्यांच्या इच्छा होती की आपटे रोडला आपलं एक ऑफिस असावं. मग ते आम्ही खूप शोधत होतो. तसं आम्हाला मिळालं ते ऑफिस आणि
पण त्या ऑफिसचे 85,000 रुपये द्यायला आम्हाला डिपॉझिट नव्हतं. नंतर मग मुलाचं बारसं झालं, त्याचे जे दागिने वगैरे होते ते दागिने मोडून त्याचं मग अर्ध डिपॉझिट दिलं, अर्ध तसंच ठेवलं. ऑफिस चालू केलं. पहिलं वर्षभर बिझनेसही कमी होता. नंतर मग 2002 पासून बिझनेस व्यवस्थित चालू झाला.